मन तृप्त झालं यार. खूप सुंदर बीच आहे. नक्कीच या, नक्कीच या. व्हिडिओच्या एंडला एक आयटनरी देईन. राजापूरला तुम्ही आलं काय काय तुम्हाला फिरायला मिळेल. हा म्युझिक टू द इयर्स आहे ॲक्च्युली. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल रावग्राम माइल्समध्ये आणि अजून एका कोकण स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी लास्ट ब्लॉगमध्ये होतो अंबोलगडमध्ये. म्हणजे मी त्या ब्लॉगमध्ये नाटेश्वर मंदिर, अंबोलगड, मग त्याच्यानंतर गगनगिरी महाराजचा आश्रम हे सगळं दाखवलं होतं. आणि तिकडून निघालो होतो. त्यानंतर आपण कवर केलं होतं अडिवरे मंदिर. ते मी गेल्या वर्षी कवर केलं म्हणून दाखवलं नाही. आता तिकडे काय रूल्स अँड रेग्युलेशन काय नाही, तुम्ही नॉर्मल जाऊ शकतात, पाय पण येऊ शकतात. मग त्याच्यानंतर आपण आलो इकडे कनकादित्य सूर्य मंदिर बघायला. हे सुद्धा मी गेल्या वर्षी केलं होतं कवर. आई वडिलांना बघायचं होतं म्हणून मी इकडे आलो होतो. तुम्ही जर टाईम रॅप स्टार्टिंगमध्ये बघितलं असेलच. हे दोन्ही मंदिर भरपूर छान आहेत, अडिवरे मंदिर आणि कनकादित्य मंदिर. ब्लॉग बघितलं असेल तर आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलाच आहे मी. आणि आपले कोकण सिरीज चालू आहे. भरपूर कोकण ब्लॉग आपले येऊन गेलेत आणि पुढे सुद्धा येणार आहेत. तर आता आणि अजून एक गोष्ट म्हणजे अडिवरे मंदिर आणि कनकादित्य मंदिरच्या मध्ये लागतं वैद्य बीच. त्याचा ब्लॉग होता मी केलेला आहे. छान बीच आहे, सुंदर बीच आहे, एकदम अनएक्सप्लोर्ड बीच आहे. म्हणजे तिकडे कोणी जास्त लोक येत नाही. तो सुद्धा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. आणि नक्कीच एकदा कोकणात आलात तर हे 3 स्पॉट ते नक्कीच करा. तर आपण राजापूर थ्रू आपण आलो सर्व हे करत आपण आता चाललो आहे देवगिरी हे बीच एक्सप्लोर करायला. ती आहे कशेल गावमध्ये. आपण आता आहोत कशेल गावमध्ये. तर इथून काही अराउंड 10-15 मिनिट लागतात त्या बीचपर्यंत पोहोचायला. तर आता आपण निघूया. चॅनल नवीन झालं सबस्क्राईब करून बाजूची घंटावर वाजवा आणि व्लॉगला सर्वात लाईक करा. माझं इंस्टाग्राम ID sandy_वीर खाली कोणती असेल त्याला तुम्ही कनेक्ट होत नसाल तर प्लीज कनेक्ट व्हा. मी तिकडे लाईव्ह अपडेट टाकत असतो. तर निघूया आपण आता त्या देवगडी बीचवर. तर मंडळी आपण इकडे देवगडी बीचला येऊन पोहोचलेलो आहोत. कनकादित्य मंदिरच्या बाहेर पडलात की त्याच रस्त्याने थोडं पुढे आलात की अराउंड 10-15 मिनिटं लागतात. या इकडे रस्ता थोडा खराब आहे, म्हणजे लाल मातीवाला रस्ता. हा बघा असा रस्ता आहे. GPS टाकला ना तुम्हाला बरोबर आणून सोडेल. शांत असा अथांग पसरलेला समुद्र इकडे की सुंदर दिसतो. म्हणजे हा व्ह्यू आहे ना, खरोखर कॅमेरा दिसते बिलकुल नाही करणार, पण खूप छान वाटतं, खूप छान दिसतंय. आता खाली जाऊया. तर आपण आता खाली उतरतोय. भरपूर चालायचं आहे खाली, अराउंड 5 मिनिट तरी असेल चालायला. कारण बघा इथपासून ते तिथपर्यंत काय सुंदर आणि सुरेख व्ह्यू आहे. तुम्हाला काय सांगू, खरोखर मन तृप्त झालं यार. हा पॉईंट फर्स्ट टाइम आलो कोकणात. भरपूर वेळा आलो आहे मी. कनकादित्य मंदिर केलं आहे, वैद्य बीच केलं, पण इकडे कधी आलो आहे. काल गुगल सर्च करत होतो कुठे काय फिरायचं राजापूरमध्ये. हा पॉईंट छान दिसला यार. खूप बरं वाटलं यार. सूर्यदेव बघा का चमकतोय खरोखर. हे असे स्पॉट करायची आहे ना, मजा वेगळी आहे यार, सिरियसली. हो जावं असं वाटत नाही यार, सिरियसली. आता आपण ना इकडे खाली पण जाऊया. हे बघा हे खाली दिसतं तुम्हाला. इकडे मी खाली जाणार आहे. आपण पहिला वरचा स्पॉट एक्सप्लोर केला कोण नव्हतं तेव्हा, मग जाऊया खाली. आणि पाणी बघाल ना तुम्ही, पाणी मस्त पांढरं आणि ब्लू आहे. म्हणजे आपलं मॉरिशसला पाणी असं ना तसं सेम वाटतं यार. कॅमेरा खरोखर जस्टिस करत नाही फॉर शुअर.
तर आता आपण वरचा स्पॉट एक्सप्लोर करून झालो. आता आपण चाललो आहे खाली. आमचं दुकान खाली उतरल्यावर आणि दमले की यांच्याकडे सर्व मिळतं. थंड पेय, सरबत वगैरे सर्व, पान वगैरे सर्व आहे. कोकम सरबत एकदम स्पेशल आहे. कोकम सरबत स्पेशल आहे. येतो मग. खूप सुंदर बीच आहे आपल्या कोकणातला, खूप सुंदर. अनएक्सप्लोर्ड आय डोंट नो बोलू शकतात की नाही, कारण मी तर अजून बघितला नाही आहे. भरपूर लोक आले तिकडे, म्हणजे भरपूर लोकांना माहिती आहे बीच. खूप सुंदर बीच आहे. नक्कीच या इकडे, नक्कीच या. राजापूर ट्रिप काढा ना, तो हे तर नक्कीच करा. तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला एक आयटनरी देईन. राजापूरला तुम्ही आलं काय काय तुम्हाला फिरायला मिळेल हे सगळं सांगेन तुम्हाला. खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं यार. आणि पाण्याचा लाटांचा जो आवाज येतोय ना, हा हा हा, म्युझिक टू द इयर्स आहे ॲक्च्युली. तुम्ही इकडे पार्टी येऊ सुद्धा फोटोशूट वगैरे म्हणा, टाइमपास करू शकतात. आणि इकडे पण पाण्यामध्ये पाण्यामध्ये तर आपण आता हा छानसा देवगडीचा बीच एक्सप्लोर करून बाहेर पडतोय. जायचं मन होत नाही आहे, पण काय करणार, जायला तर पाहिजे. इथून आपण मोस्टली घरीच जाऊ. व्ह्यू बघा, व्ह्यू इथून मोस्टली आपण आता घरीच जाऊ. कारण वाजले आता 5. लवकर संध्याकाळ होते, काळोख लवकर पडतो. तर काळोख पडायच्या अगोदर घरी पोचलेलं बरं. जर तुम्ही राजापूरला येत असाल ना, तर राजापूरला आलात की दूधपापेश्वर मंदिर म्हणा, गंगा म्हणा, गंगा आली असेल गंगा म्हणा. गंगेचा ब्लॉग सुद्धा आपल्या चॅनल आहे, तो बघू शकतात. मग त्यानंतर उन्हाळे म्हणा, हे करून झाल्यावर तुम्ही डायरेक्ट येऊ शकतात. मग तुम्ही नाटेश्वर मंदिर करून, मग याच्या पुढे अंबोलगड करून, मग गगनगिरी महाराजचा आश्रम करून, हे सर्व करत मग त्यानंतर अडिवरे मंदिर म्हणा किंवा वैत्य बीच म्हणा, मग त्या कनकादित्य मंदिर म्हणा, आणि मग लास्टला तुम्ही देवगडी बीचला येऊन तुमची ट्रिप संपवू शकतात. आम्ही सकाळी 7ला निघालो होतो आणि आता वाजलेत 5. हे सर्व आपलं ह्या टाईममध्ये झालेलं आहे. सर्व ब्लॉग आपल्या चॅनल आहेत, नक्कीच बघा. तिथे आपण परत येणार राजापूरला. राजापूरचं मोस्टली फिश मार्केट एक्सप्लोर करायला आणि राजापूर रेल्वे स्टेशन एक्सप्लोर करायला. तर कुठे जाऊ नका. ब्लॉग्स आपले आता येत राहतील कोकणचे. भरपूर अजून ब्लॉग येणार बाकी आहेत. उतरताना काय वाटत नाही, लगेच 5 मिनिट उतरतो, पण चढताना हालत खराब होते खरोखर. वरती पोचतो, मग तुमच्याशी भेटतो. तर मंडळी, आपण हाफत कसं तरी वरती आलेलो आहेत, सेटल झालेलो आहेत. तर आता आपण इथून निघतो आहे. तर तुम्हाला मी हा छानसा देवगडी बीच दाखवलेला आहे. खूप छान आणि खूप सुंदर बीच आहे. कधी राजापूरला आलात तर हा बीच नक्कीच कवर करा. रत्नागिरी साईडनी पण तुम्ही येऊ शकतात.
तर तुम्ही GPS वर टाकलं तरी हरकत नाही, मग तुम्ही रत्नागिरी साईडने येत असाल तरी हरकत नाही, तुम्ही राजापूर साईडने येत असाल तरी हरकत नाही. तुम्हाला मी आयट्रेन पूर्ण दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं लिहिलेलं आहे आपण कसं येऊ शकतो. राजापूर करत आडिवरे करत महाकाली मंदिर, कनकादेवी मंदिर म्हणा, वैष्णो बीच म्हणा, हे सगळं करत आपण शेवटी हा देवगडी बीच करून आपण घरी जाऊ शकतो. सकाळी 7ला निघालो होतो, आता वाजले अराउंड 5 आणि निघतो घरी आपण. चला, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ब्लॉगला लाईक करून शेअर तर नक्कीच करा. ते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. नेक्स्ट ब्लॉग पण आपले कोकणचे भरपूर येणार आहे अजून, त्याच्यावर टेन्शन घेऊ नका. अराउंड 20-25 ब्लॉग शूट आम्ही करणार आहे. चला आपण आता निघूया. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.